मोठ्या संख्येने कोकण भक्त कोकणामध्ये येत आहेत। आपण या दृश्यामधून पाहू शकता अशा पद्धतीनं लांबच लांब गाड्यांच्या रांगा ज्या आहेत ह्या या ठिकाणी दिसत आहेत। ही दृश्य आहेत चिपळूणमधली बहादूर शेख नाका परिसरामधली वाशिष्ठी नदी पुलापर्यंतची ही दृश्य आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं रांगा ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांच्या गाड्यांच्या पाहायला मिळत आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी होते कारण उड्डाणपुलाचं काम आहे हे चिपळूणमध्ये जोरदार चालू आहे। यातच पुलावरती अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळं इथं कोकणवासियांना प्रवास करताना मोठे अडथळे निर्माण होतात। या ठिकाणी वेळ वाया जातोय आणि यातून मार्ग काढत कोकणकर आपल्या घरच्या प्रवासाला निघालेले आहेत। मोठ्या संख्येनं कोकणवासीय गणेश भक्त कोकणामध्ये दरवर्षीच दाखल होत असतात। घरपट गणपती आणले जातात आणि यामुळेच या मुंबई गोवा महामार्गावर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। यावर्षी महामार्गावरील खड्डे भरण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं युद्धपातळीवरती पूर्ण करण्यात आलं आणि यामुळेच प्रवास जो आहे हा जलदगतीनं होतोय। मात्र चिपळूणमध्ये आल्यानंतर पुलावरती आणि बहादूर शेख नाका परिसरामध्ये असलेला उड्डाणपूल या परिसरामध्ये मात्र या ठिकाणी थांबलेल्या गाड्या आणि गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। काही कोकण भक्त आहेत हे उशिरानं कोकणामध्ये पोहोचत आहेत। काही ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या ह्या मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि यामधून प्रवास करत मार्ग काढत अखेर कोकणकर कोकणामध्ये गणेश भक्त दाखल होत आहेत। पुस्तकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।